हॅलो एव्हरीवन, चॉकलेट गार्निशिंग घरच्या घरी कशी बनवायची याचा हा आपला सेकंड व्हिडिओ आपण आज घेऊन येत आहोत। तर पहिल्या व्हिडिओमध्ये विदाउट डिझाईनची गार्निशिंग आपण केले होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॉकलेट गार्निशिंगवर डिझाईन कशी करायची हे बघणार आहोत। तर सगळ्यात आधी यासाठी मी घेतलेला आहे डार्क कंपाऊंड। कुठल्याही कंपनीचं तुम्ही इथे डार्क कंपाऊंड घेऊ शकतात। तर हे आपल्याला आधी कट करून घ्यायचं आहे। तर यामध्ये 3 स्लॅब असतात, त्यापैकी मी आता फक्त एकच स्लॅब वापरणार आहोत। तर सगळ्यात आधी मी हे कट करून घेत आहे। हे डार्क कंपाऊंड मी रूम टेम्परेचरला स्टोअर केलेलं होतं। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे हे थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे। काही हरकत नाही, हे सॉफ्टली आता कट होत आहे। तर हे सगळं आपण कट करून घ्यायचं आहे आणि डबल बॉयलर मेथडने आपल्याला मेल्ट करायचं आहे। तर डिझाईन करण्यासाठी आपल्याला व्हाईट कंपाऊंड पण लागणार आहे। तर व्हाईट कंपाऊंड मी इथे कट करून घेतलं आहे, ते आधी आपण मेल्ट करणार आहोत। तर डबल बॉयलर मेथड म्हणजे काय हे तुम्हाला सांगते। एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण डार्क कंपाऊंड, व्हाईट कंपाऊंड जे काय आपल्याला मेल्ट करायचं आहे ते एका काचेच्या बाउलमध्ये किंवा स्टीलच्या बाउलमध्ये ठेवायचं आहे आणि वाफेवरच आपल्याला ते मेल्ट करायचं आहे। म्हणजे डायरेक्ट फ्लेमसोबत त्या पातेल्याचा किंवा त्या बाउलचा कॉन्टॅक्ट येऊन द्यायचा नाही आहे। वाफेवरती हे छान आपलं मेल्ट होत आहे। तर मी इथे पायपिंग बॅगमध्ये मेल्ट झालेलं व्हाईट कंपाऊंड घालून घेतलेलं आहे, कारण आपल्याला गार्निशिंगवर डिझाईन करायचं आहे। तर हे असं OHP शीट आपल्याला स्टेशनरी शॉपमध्ये मिळेल। तर OHP शीटवर आपलं जे व्हाईट कंपाऊंड होतं त्यांनी अशी डिझाईन काढून घ्यायची। तुम्ही तुमच्या इच्छेने पाहिजे ती डिझाईन तुम्ही काढू शकतात। तर या पद्धतीने मी अशी डिझाईन इथे काढून घेतलेली आहे। आता हे आपल्याला काय करायचं आहे, फ्रीजमध्ये एक 2 ते 3 मिनटं थोडंसं सेट करायला ठेवायचं आहे, म्हणजे हे मेल्ट होतं। तर दुसऱ्या OHP शीटवरती मी इथे दुसरी डिझाईन काढून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे सर्कल काढून घ्यायचं आहे। हे सुद्धा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। आता डबल बॉयलर मेथडने आपण डार्क कंपाऊंड आहे ते मेल्ट करून घेऊयात। बघा, पटकन मेल्ट होत आहे। आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पटपट आपल्याला मिक्स करायचं आहे। बघा, एकसारखी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। तर 2-3 मिनटं जे फ्रीजमध्ये आपण OHP शीट ठेवलं होतं ते बाहेर काढलं आहे आणि ह्याच्यावर आता हे नॉर्मल टेम्परेचरला आलेलं डार्क कंपाऊंड घालायचं आहे। डार्क कंपाऊंड यावर पसरवताना लक्षात घ्या, डार्क कंपाऊंड गरम नसावं, ते रूम टेम्परेचरला आलेलं असावं। आता थोडंसं टॅप करून घेते म्हणजे एकसारखं होईल। यानंतर हे 2 ते 3 मिनटं परत फ्रीजला ठेवायचं आहे। सेमी सेट झाल्यावरती चाकूनी पाहिजे तो शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर मी इथे स्क्वेअर शेपचं कट करणार आहे, म्हणून आपण इथे 2 ते 3 मिनटं फ्रीजमध्ये सेट झाल्यानंतर अशा पद्धतीने कटिंग्स करून ठेवायचे आहे आणि यानंतर परत 5 ते 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। दुसऱ्या OHP शीटवरती सुद्धा मी हे डार्क कंपाऊंड मेल्ट झालेलं होतं ते घालून घेतलं आहे आणि हे 2-3 मिनटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं आहे। तर पहिलं जे आपलं शीट होतं ते मी काढलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने एवढं इझिली छान डिझाईनचं आपलं गार्निशिंग तयार झालेलं आहे। या गार्निशिंगचा उपयोग तुम्ही जेव्हा केक बनवता तेव्हा घरच्या घरी हे गार्निशिंग तुम्ही तयार करू शकतात व केकवरती छान छान डेकोरेशन करू शकतात। तर हे गार्निशिंग तुम्ही फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये 2-4 महिने सहज ठेवू शकतात आणि गरज पडेल तेव्हा ते वापरू शकतात। अशा पद्धतीने मी नोझलनी डिझाईन करून घेतलेली आहे। 15 मिनटं हे गार्निशिंग फ्रीजमध्ये सेट केल्याच्या नंतर मी हे काढून घेत आहे। बघा किती छान निघत आहे। तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलवर चॉकलेट गार्निशिंगचा अजून एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तोही एकदा नक्की बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।